मी पाहिले बरेच दिवसापासून म्हणजे आपण एक 15 एक वर्ष झालं तरी ओळख आहे. म्हणजे आपण राम मंदिरापासून सासवड असेल किंवा पुण्यात बऱ्याच ठिकाणी भोरला काम केलेलं आहे. हो. तर तुम्ही नक्की कुठले म्हणजे प्रॉपर तुमचं गाव कुठलं आणि ह्या क्षेत्रात नक्की कधी आलात तुम्ही? खरं सांगायचं प्रॉपर माझं गाव आहे तालुका कंधार, जिल्हा नांदेड. बहादरपुरातला आहे मी. बरं, तर तिकडे काय होतं जास्त शिक्षण झालं नाही माझं खरं तर. बरं. कमी शिक्षण होतं, काम कमी वगैरे असायचं. तर मग मी डायरेक्ट मुंबईला गेलो. हं, हं. मुंबईला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होतो. बरं, असं माझं क्षेत्र करत मी आणि मग एका मित्राच्या सहाय्याने म्हणजे नितीन बोरकरच्या मदतीने मी पुण्यात आलो. बरं, बरं, बरं. आणि खरं तर मला नितीन बोरकरनीच या लाईनमध्ये घेऊन आला. त्यांनी त्याच्यासोबत मी काम करत राहिलो. नितीन बोरकर खरं तर म्हणजे खूप चांगलं काम करणारा माणूस आणि त्यांनी भरपूर लोकांना मदत केलेली आहे. तर तुम्ही पुण्यात आल्यानंतर मग कसं लगेच काम मिळालं की काय स्ट्रगल करावं लागलं तुम्हाला? नाही, नाही. मी पुण्यात आल्यावर ती लगेच काम मिळालं नाही. खरं तर मला ॲक्टिंगची आवड होती. बरं. मग मला नितीन बोलला, की "आपण असं-असं काम करूयात." हं. माझा मित्र त्याचा पण मित्र होता. नितीन माझा मित्र तसं त्याचा एक मित्र होता. बरं. मग त्या मित्रांसंदर्भात त्यांनी मला घेऊन गेला. मला फिल्म क्षेत्र म्हणजे माझ्यासाठी खूपच वेगळं. बरं. जेणेकरून माझ्या गावाकडे असं काहीच प्रकार नाही. तर मी 1-2 सिनेमामध्ये काम पण केलं मी. ॲक्टर म्हणून काम ॲक्टिंग केलं. ॲक्टर म्हणून काम केलं मी. खूप भारी वाटायचं मला तेव्हा. कुठले सिनेमे होते काय ते? उदाहरणामध्ये माय-बाप, त्याच्यानंतर काही हिंदी, हं. ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं मी. बरं, पण ते बरं. ॲक्टर म्हणून वेगळंच. हां, मग मी गावाला फोन करून सांगितलं, की सगळ्याला आईला, घरच्यांना, ह्यांना त्यांना, की मी ॲक्टर झालोय. एका फिल्ममध्ये काम करतोय, हे करतोय, ते करतोय, पिक्चरमध्ये काम करतोय. तेव्हा घरच्याला काय वाटलं खरं सांगू? पिक्चरच्या टाकीमध्येच काम करतोय. हां, हां, हां. हा माझी खरी तर ओळख झाली गावाला, की मी पिक्चरच्या टाकीमध्ये काम करतोय. बरं. आणि त्याच्या 1 महिना, 1.5-2 महिन्यामध्ये माझी एक फिल्म आली होती. सासू नंबरी जावे दस नंबरी. बरं, बरं. हां. त्याच्यामध्ये मी दिसतो. मला वाटतं विजय पाटकरांचं फिल्म ना? विजय भटकरांची एक हां, फिल्म हां. होती आणि एक मायबाप म्हणून होती गजेंद्र आहेरे सरांची. त्या फिल्ममध्ये मी दिसतो. मग काही लोकांनी ते बघितलं मला. बरं, बरं. मग तेव्हा कळलं, की हा सिनेमामध्ये काम करतो. ही एक वेगळीच कहाणी माझी. हां, हां, हां. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी ॲक्टिंग करायचो, खरं तर तेव्हा पैसेच मिळायचे नाही मला. खूप कमी पैसे मिळायचे. हं. कारण सकाळी 5 वाजता उठून जा, मग रिक्षा करा, असं जा, तसं जा आणि मग पैशांचा मोबदला मिळायचं नाही. मग ते म्हणायचे देतो नंतर, देतो पुढच्या महिन्यात, देतो ह्या महिन्यात. आणि मला असं एक काम आलं, की टेलर म्हणून येतो का? बरं. तर नितीन मला बोलला, की "टेलर म्हणून येतो का?" तर मी म्हणलो, "हो." तर नितीनला एक प्रश्न विचारला, की "पैसे किती मिळतील?" हं, हं, हं. तेव्हा तिथं प्रोडक्शनला राजेश डामसे सर होते. राजेश डामसे सर, प्रवीण वानखेडे सर. हो, हो, हो. मग त्यांनी मला तिकडे बोलावलं आणि मी तिकडे गेलो. तिथं बरं. माझं पर डे ठरला ₹1500. अरे वाह! बरं. मला खूपच भारी वाटलं तेव्हा तर. ₹1500 पर डे म्हणजे माझ्यासाठी खूपच होते. हां. कारण तेव्हा मी ज्युनियर आर्टिस्टला तेव्हा ₹400 पण मिळायचे नाही खरं तर. हां, हां, हां. असा माझा प्रवास सुरू होत गेला. पण म्हणजे आता तुमचा पारंपरिक व्यवसाय कुठला करायचा नक्की? पारंपरिक व्यवसाय असं कुठलं नव्हतं. घरी मी शिक्षण शिकायलाच होतो जास्तीत जास्त. माझं 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं हं. आणि घरी माझ्या भावाची टेलरिंगची दुकान होती. बरं. म्हणजे टेलरिंगचा अनुभव टेलरिंगचा पहिला होता. थोडाफार अनुभव असा होता, की जेणेकरून मी चांगला टेलर नव्हतो. बरं. पण थोडाफार अनुभव होता. कोणी ₹5, ₹2, ₹4 दिले, की मी अल्ट्रेशन करून द्यायचो. हां, हां. आणि तसंच मला एक काम मिळालं, बरं. की अल्ट्रेशन टेलर म्हणून येतो का? ओके. तर मी म्हणलं, "हो, येतो." आणि मग मी सुरू केलं. एक हिंदी पिक्चर मिळाली मला पहिल्यांदाच पुण्यातच होता तो. पुण्यातच. बरं. प्रवीण वानखेडे सर, राजेश डामसे सर यांच्यासोबत मी पहिल्यांदा ते काम केलं. पण कधी तुम्हाला सांग म्हणजे टेलरिंग असेल, कधी इस्त्री म्हणजे बऱ्याच वेळा मी पाहिलंय, की हां. सुरुवातीच्या काळात नामदेवनी इस्त्रीचं नाही काम केलेलं आहे. मी इस्त्री करायचो, मी ड्रेसमन म्हणून जायचो. बरोबर. ते पण दुसरा, तिसरा ड्रेसमन. हां, हां. पहिल्यांदा तर मी नव्हतोच मी समजा. दुसऱ्या, बरोबर. तिसऱ्यांदा ड्रेसमन जायचो. हं, हं. ड्रेसमनच्या असिस्टंट ड्रेसमन म्हणून जायचो. बरोबर आहे. हां, हां. मग तेव्हा इस्त्री करायचो किंवा आर्टिस्टला नेऊन कॉस्ट्यूम नेऊन द्यायचो मी. हं, हं, हं. ह्या गोष्टी करत गेलो. त्याच्यानंतर मी काही दिवसामध्ये आर्टचं पण काम करायचो. अरे वाह! बरं. कारण काय ही जास्ती पुण्यामध्ये जास्त शूटिंग नसायची. हां, कधीतरी एखादा तुरळक शूटिंग चालायच्या म्हणजे मुंबईतून त्याच्यामध्ये एखादा सिनेमा पुण्यात आला आला, की किंवा तेव्हा पुण्यातलं कुठल्यातरी एखाद्या डायरेक्टरने काहीतरी वेगळं काहीतरी ऐतिहासिक किंवा संतपट त्या काळात जास्त यायचे. हां, हां, असे. हां. हां. तेव्हा पुण्यातले प्रोडक्शनवाले मला खरं तर खूप जास्त बोलवायचे. हं. राजेश डामचे सर झालं, प्रवीण वानखेडे झालं, संजय ठुबे सर झालं, त्यांच्यासोबत पण मी खूप काम केलंय मी. मला वाटतं राहुल उदक बरोबरही काही काम राहुल केलं. उदक सोबत राहुल उदकची तर माझी खूपच वेगळी इंट्रोडक्शन आहे. मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. बरं, बरं, बरं.